नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पडलेले नव्हते, ज्यांची KYC चुकीची झालेली होती, अशांसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत पहा। ज्या लाडक्या बहिणींना चे पैसे बंद झाले होते, अशांना आता पुन्हा KYC करावी लागणार आहे। ज्यांची KYC चुकली होती अशासाठी पुन्हा एक आता ऑप्शन आलेला आहे, एक संधी तुमच्यासाठी आता आलेली आहे। तर KYC कशी करायची ते पहा न चुकता। तर या ठिकाणी या पोर्टलवर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, व्यवस्थित टाकून घ्या। जर तुमची KYC चूक झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी OTP एक येईल, आणि जर तुमची KYC चूक झालेली नसेल तर या ठिकाणी KYC ची प्रोसेस होणार नाही आहे। तर आधार नंबर टाकून कॅप्चा टाका, मी सहमत आहे क्लिक करा आणि OTP पाठवावर तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर या ठिकाणी एक तुम्हाला OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थितशीर OTP टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर सबमिट करा बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आता दोन महत्त्वपूर्ण असे ऑप्शन आहेत, हे तुम्हाला समजून घेऊन व्यवस्थित टिक करायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर याच्यात सुरुवातीचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का? तर कार्यरत असतील तर हो करायचं आहे, आणि नसतील तर नाही करायचं आहे। तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे आहे ते आपल्याला नाही सिलेक्ट करायचं आहे, लक्षात असू द्या। आणि नंबर 2 B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत आहेत का? या ठिकाणी पण नाही करायचं आहे, तर तुमचे हे पैसे चालू राहणार आहेत। तर दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही करायचे आहेत, लक्षात असू द्या। आणि नंतर खाली टिक करायचं आहे AOB मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील, अशा प्रकारे येईल। टिक करायचं आहे, सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, अशा प्रकारे तुम्हाला ग्रीनमध्ये दिसेल। तर ज्यांचे हप्ते बंद झाले होते KYC केल्याच्या नंतर ते तुम्हाला चालू होणार आहेत। तर ज्या लाडक्या बहिणींचे हे KYC चुकली होती, हप्ते बंद आहेत, अशांना हा व्हिडिओ शेअर करा आणि KYC करायला सांगा। अशा प्रकारे हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका, व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद।